हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आमच्या म्हणजे मी राहतो त्याच्या पलीकडेच एक आणि हे तुत्तूचं झाड आहे. तुत्तू म्हणजे काय, एक फळ आहे. म्हणजे महाबळेश्वरला शक्यतो असते जास्त, इकडे आपल्याकडे म्हणजे जास्त नसते. तर आमच्याकडे पलीकडे मला दाखवले, म्हणजे मला माहीत नव्हतं खायचं असते. तर आमच्या इथल्या काकाने दाखवले मला एक खायचं. तेव्हाच नाही, याला काही सुट्टी दिलेली नाही मी. तर गाईज हे बघू शकताय, हे असं काळं म्हणजे असं हे लाल पिवळं एक असं झालं नाही, पिकलेलं असते. हे लई भार लागते गोड, त्याची चव आहे ना आंबट गोड अशी आहे. त्यामुळं खायला एवढं भारी वाटते की नाही. एकदा म्हणजे आता आम्हाला हे एकदा दाखवले फक्त खायचं. तर सकाळ सकाळी आम्ही येतो, मी हेच पहिला खातोय. तर या साईडला भरपूर लागले तुत्तू. हे बघू शकता, असं हे ब्लॅक दिसते, खायला एकदम आंबट गोड आणि मस्त. तर हे आम्ही इकडे सगळं काढणार आहे मी, आणि तुम्हाला पूर्ण किती गावतात ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. ओके. तर मित्रांनो, अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काकांच्याबद्दल, जे हिने महाबळेश्वरने एक छोटंसं रोपटं आणलेलं आहे. यांना प्रचंड आवड आहे झाडं वगैरे लावायची, कारण दरवर्षी त्यांच्या मिसेस असतील तिन्ही दरवर्षी म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं काम करतात. आणि एक लोकांना म्हणजे आम्हाला पण एक म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की त्यांनी म्हणजे झाडाच्याबद्दल असेल किंवा बाहेर कुठं गड वगैरे गेले तर तिकडची साफसफाई वगैरे असेल, हे प्रत्येक वेळेला त्यांनी करत असतात. आणि हे त्यांनी त्यांच्यामुळे हे आम्हाला आज हे म्हणजे बघायला मिळालं, खायला मिळालं, जे आम्हाला माहीत पण नव्हतं. मग याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली, कारण हे मी खात नव्हतो, म्हणजे काय माहीत नाही. त्यामुळे मग त्याने आम्हाला स्वतः खाऊन दाखवले की बाबा हे काय नाही, चांगलं फळ आहे, जे मी महाबळेश्वरवरून आणलं याचं झाड छोटं आणि ते आता मोठं केलं. तर एक म्हणजे भारी वाटलं आम्हाला काकांच्याबद्दल, कारण इथं त्यांनी प्रचंड झाडं लावल्यात त्यांच्या घराच्या सोबत, म्हणजे सभोवताली. आणि तुम्हाला मी थोडंसं त्यांचा व्हिडिओ करून दाखवेनच. तर थँक्यू काका, तुमच्यामुळे खायला मिळालं आम्हाला इकडे. थँक्यू सो मच.